श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायका चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर येत्या 15 एप्रिल म्हणजेच बुधवारी या दिवशी स्वामींचा पुण्यतिथी आहे। तर हा पुण्यतिथी आपण कशी साजरी करायची, या दिवशी नैवेद्य काय दाखवायचे आहे आणि या दिवशी आपण जे घरी पारायण करत असेल किंवा केंद्रात पारायण करत असेल तर त्यांनी काय करायचं याविषयी सविस्तर आज माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपल्यापैकी बरेच जण हे घरात पारायण करतात, बरेच जण केंद्रात पारायण करत असतात। आता काहींना शक्य असतं, काहींना शक्य नसतं, म्हणून ते केंद्रात करत असतात पारायण। आता या दिवशी आपल्याला पारायण हे त्याच दिवशी वाचायचं, म्हणजेच 15 तारखेला शेवटचा आपला 7वा दिवस येतो वाचायचा आणि त्याच दिवशी आपल्याला पुण्यतिथी साजरी करायची आहे। म्हणजे सकाळी 8 पर्यंत आपलं वाचन होतं आणि म्हणजे या दिवशी आपल्याला जरा थोडंसं लवकर वाचायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला 10:30च्या आरतीला स्वामींची पुण्यतिथी ही साजरी करत असतात। आता ही केंद्रात पण साजरी करत असतात। आता तुम्ही घरी जर पारायणाला बसले असाल तरी पण तुम्ही ही घरीही अशीच साजरी करायची आहे। तर सगळ्यात प्रथम आधी तुम्ही केंद्रात बसा किंवा घरी बसा। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा नसेल, परंतु जर असेल, आता बरेच जण म्हणतील की आम्ही केंद्रात पारायण करतो तर सगळ्याही गोष्टी आम्ही केंद्रातच करू, परंतु तसं नाही आहे। तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती जर असेल तर तुम्ही घरी त्या मूर्तीला, जरी तुम्ही केंद्रात पारायणाला जाणार असाल तरी तुम्हाला पारायण करून आल्यानंतर, जर सकाळी पारायण करायला जाणार असेल तर आल्यानंतर स्वामींना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि जर घरीच पारायण करणार असेल तरी पारायण वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे। फोटो जर असेल तर फोटो छान स्वच्छ पुसायचा आहे, त्याला तुम्हाला हिना अत्तर लावायचं आहे, नंतर पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि नंतर तिथे फूल धूप दीप अर्पण करायचं आहे। आता जर तुमच्याकडे जर मूर्ती असेल स्वामींची तर या दिवशी तुम्हाला लवकर उठून तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे। शक्यतो बरेच जण पहाटे 5लाच अभिषेक घालत असतात, काही थोडं उशिरा घालत असतात, परंतु तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा या दिवशी तरी नक्की तुम्ही स्वामींना अभिषेक करा। तर अभिषेक करायचं म्हणजे अगदी सोपं आहे। स्वामींची मूर्ती एका तामणामध्ये घ्यायची, तामणामध्ये घेतल्यानंतर आपल्याला एका पेल्यामध्ये किंवा एका गडव्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, एक चमचा घ्यायचा आहे आणि पाण्यानेच आपल्याला स्वामींना आपल्याला हे म्हणायचं आहे की पुरुष सूक्त म्हणायचं आहे। एकदा तुम्ही 16 वेळा म्हणू शकतात, एकदा म्हणू शकतात। त्यानंतर श्री सूक्त म्हणायचं आहे, नंतर रामरक्षा म्हणायची आहे, स्वामींची माळ जप करायची आहे, असं म्हणत तुम्हाला तिथे त्यांना अभिषेक करायचा आहे, जलाभिषेक। त्यानंतर स्वामींची मूर्ती छान स्वच्छ धुवायची आहे। बरेच जण हिना अत्तर लावूनही करत असतात। स्वामींची मूर्ती छान स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्यांना हिना अत्तर लावायचं, त्यानंतर त्यांना वस्त्र जे असेल त्यांचे कपडे घालायचे, त्यानंतर त्यांना छान असा अष्टगंध लावायचा, फुलं लावायची आणि धूप दीप लावायचा, नैवेद्य दाखवायचा आहे। आता नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तोही मी तुम्हाला सांगते पुढेच। तर हे असं झाल्यानंतर आपल्याला घरातली ही सेवा करायची आहे। नंतर तुम्ही केंद्रात पारायणाला जाणार असेल, केंद्रात बसलेले असाल तर तिथे जाऊन तुम्हाला 10:30च्या आरतीला हजर राहायचं आहे। कारण ज्या ठिकाणी तुमची 7 दिवस तुम्ही पारायण केलेलं असतं तर त्या 7 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी वाचायला बसलेले आहे तिथेच तुम्हाला स्वामींचा पुण्यतिथी ही साजरी करायची आहे। म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला स्वामींची 10:30ची जी नैवेद्य आरती आहे तर ती नैवेद्य आरतीला तुम्हाला हजर राहायचं आहे। तर हजर राहिल्यानंतर तुम्हाला तिथे स्वामींना आवडता प्रसाद म्हणजे स्वामींना सगळ्यांनाच माहिती, स्वामींना बेसनाचे लाडू फार प्रिय आहे। तर स्वामींना या दिवशी तुम्हाला बेसनाचे लाडू केंद्रात जाणार असेल तर घेऊन जायचे किंवा घरीच असेल तर तुम्हाला घरीच तो नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर महाराजांना स्वामींच्या केंद्रामध्ये सामूहिकरित्या तिथे नैवेद्य दाखवला जातो, परंतु तुम्ही जर घरी पारायण करत असाल तर तुम्हाला हा वैयक्तिक नैवेद्य करायचा आहे। तर बरेच जण म्हणतात मी स्वामींच्या केंद्रात जातो तर सगळं तिथेच सोडून देतात, मी सगळं म्हणजे दुसऱ्यांवरती जबाबदारी टाकून देतात, परंतु आपण घरीही त्याची तितकीच सेवा करायची असती। तर घरी जर तुम्ही पारायण जर करत असाल तर घरी पारायण करताना तुम्हाला पुण्यतिथीच्या दिवशी महाराजांना एक भाजीचा नैवेद्य करायचा आहे, एक सुकी भाजी करायची आहे, एक रस्सा भाजी करायची आहे, त्यानंतर एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे। जसं आपण आपल्याला जेवायला ताट घेतो त्याच पद्धतीने महाराजांनाही करायचं आहे।
सुकी भाजी करायची, एक ओली भाजी करायची, पातळ भाजी करायची, त्यानंतर चटणी म्हणजेच ठेचा वगैरे जो काही असेल तो द्यायचा. त्यानंतर महाराजांना कुरडई असेल, पापड असेल, भजी असेल हेही द्यायचं. त्यानंतर 2 चपाती द्यायची, 2 भाताचे मोदी करायच्या, म्हणजेच 2 भाताचे नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहे. तर एका भातावरती आपल्याला अळणी वरण टाकायचं, फक्त हळद टाकून वरण करायचं आहे. आणि दुसऱ्या भातावरती आपल्याला दही टाकायचं आहे. त्यानंतर लिंबू द्यायचं आहे, मीठ द्यायचं आहे तिथे एका ठिकाणी. अशा पद्धतीने आपल्याला कोशिंबीर बनवायची आहे, स्वीट पदार्थ बनवायचा आहे. तर महाराजांना स्वीट म्हणजे महाराजांचा आवडीचा पदार्थ हा बेसनाचे लाडू असतात, तर तोही दाखवायचा आहे. आता बरेच जणांना वाटतं हा नैवेद्य, परंतु तुम्हाला जर महाराजांचा आवडीचा पदार्थ म्हणजेच पुरणपोळी, जर तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा असेल तर पुरणपोळीचा जसा आपण स्वयंपाक करतो त्या पद्धतीने स्वयंपाक करायचा. 2 पोळ्या तिथे ठेवायच्या आहे पुरणपोळी. त्यानंतर भाताचेही 2 मोदी करायचे आहे आणि त्यावरती आपल्याला एका याच्यावरती वरण ठेवायचं, एका मोदीवरती दही ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ताट पूर्ण सजवायचं आहे. पुरणपोळी केली तरी पण तुम्हाला कोशिंबीर, चटणी, लिंबू, मीठ जे असेल ते सगळे ठेवायचं. सगळ्या पदार्थावरती आपल्याला आधीच आपल्याला तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे आणि ती नंतर नैवेद्य दाखवण्याच्या 5 मिनिटं आधी आपल्याला खाली हे असे आपले 2 बोटं असतात, ह्या 2 बोटं आपल्याला पाण्यात बुडवायचे आहे असे, आणि तिथे चौकोन काढायचा आहे पाण्याने भरून, त्यावरती नैवेद्य ठेवायचा. आणि तुळशीचे पानं ठेवल्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र म्हणत 3 वेळेस आपल्याला तो पान फिरवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ओम प्राणाय सोम, ओम अपनाय सोम, व्यानाय सोम, ओम उदनाय सोम, समनाय सोम, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हा मंत्र म्हणून महाराजांच्या पुढे आपल्याला ते तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि 10:30 वाजता करेक्ट सकाळच्या ज्या आरत्या असतात तर त्या आरत्या करायच्या आहे, कारण गुरुचरित्रामध्ये आरती दिलेलीच आहे. तरी नसेल तरी पण स्वामीच्या जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्येही आरती दिलेली आहे. तशा पद्धतीने तुम्ही आरती करायची आहे 10:30 वाजता. त्यानंतर आपला जो गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तर त्याचं वाचन संपलेलं आहे. त्या 10:30च्या आरतीनंतर आपण नैवेद्य ग्रहण करायचं आहे. आता आपण बऱ्याच जणांना वाटतं की आपण केंद्रात जातो तर मग मी घरी जाऊन नैवेद्य खाईल किंवा घरी जाऊन मी पुन्हा परत पोथीला नैवेद्य दाखवल, परंतु तसं नसतं. आपण तुम्ही जर केंद्रातच पोथी वाचत असाल तर तुम्हाला तिथेच नैवेद्य सामुदायिकरित्या दाखवला जातो. तिथे प्रसाद म्हणून तुम्हाला एक नारळ दिले जातं, तर आणि शेवटी शिऱ्याचा प्रसादही तुम्हाला तिथे दिला जातो. तर तिथेच आपण सामुदायिकरित्या तो प्रसाद खायचा आणि आपलं पारायण समाप्ती होत असती. त्यानंतर आपण ग्रंथ हा आपल्या घरी घेऊन यायचा असतो. घरी जर असेल तर त्याच ठिकाणी आपल्या नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पोथी थोडीशी हलवायची आणि नंतर दुपारी आपण ती पोथी उचलून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवत होता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं की आपण म्हणजे ह्या दिवशी आपण पारान्न खायचं का, किंवा 7 दिवस जे पाळलेले नियम आहे तर ते पाळायचे का, तर नाही. तुमचं ज्या दिवशी पोथीला ज्या दिवशी तुमचा नैवेद्य आरती होत असते त्याच क्षणाला तुमचं पारायण संपत असतं. तर त्यामुळे 10:30च्या आरतीनंतर तुम्ही प्रसाद ग्रहण केल्यानंतर तुमचं पारायण संपतं. तुम्ही कुठल्याही प्रकारचे नियम पाळायचे नसतात. अगदी परान्न खाल्लं तरी चालतं, किंवा तुम्ही कांदा लसूण जे असतो तर तेही खाऊ शकतात, किंवा तुम्हाला बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की कॉटवर झोपायचं का, तर तेही करू शकतात तुम्ही. परंतु पारायण 10:30ची आरती झाल्यानंतर हे नियम तुम्ही सगळेही म्हणजे मोडू शकतात. तुम्ही तुमच्या डेली रुटीनसारखं तुम्ही राहू शकतात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे 10:30चं म्हणजे 15 तारखेला जे स्वामींची पुण्यतिथी आहे तर ती अशा पद्धतीने साजरी करायची आहे. जर तुम्ही केंद्रात जाणार असेल तरी पण तुम्ही महाराजांना अभिषेक करा घरच्या घरी, आणि जरी घरी करणार असेल तरी स्वामींना तुम्ही अभिषेक करा, कारण अभिषेकासारखं पुण्य कुठेच नसतं. आणि ते अभिषेक केलेलं पाणी पूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडा आणि त्यानंतर थोडंसं तुम्ही ग्रहण केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने केंद्रातही स्वामींची पुण्यतिथी साजरी करत असतात आणि घरीही. आता नैवेद्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे महाराजांना पुरणपोळी खूप प्रिय आहे, तर पुरणपोळीचं नैवेद्य करा, किंवा तुम्हाला पुरणपोळी शक्य झाली नाही तर तुम्ही 2 भाज्या करायच्या आहे, एक सुकी एक ओली, नंतर वरण भात आणि चपाती करायची आहे, कोशिंबीर आणि लिंबू, जसं की मीठ असेल, हे कंपल्सरी तुम्हाला कोणताही नैवेद्य करा तर ते करायचंच आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पारायणाची समाप्ती करू शकतात. तर आजसाठी एवढंच. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.